नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उन्हाळ्यात तसं तर फार कमी पिकांची आपण लागवड करू शकतो. त्यातल्या त्यात वेलवर्गीय पिकं उन्हाळ्यात घेतली जातात. यातलं मुख्य पीक आहे काकडी, जिला उन्हाळ्यात बरीच मागणी सुद्धा असते. योग्य पद्धतीने लागवड केली तर आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. पण कशी करायची ही काकडीची लागवड पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. तर काकडीची खरीपात आणि उन्हाळ्यात दोनदा लागवड करता येते. खरीपात जून जुलैमध्ये तर उन्हाळ्यात फेब्रुवारीमध्ये. काकडीसाठी मध्यम ते भारी आणि पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करायची आहे आणि एक खोल नांगरट करून 4.5 फुटांचे बेड तयार करून घ्यायचे. आता आपण पाहूयात लागवडीबद्दल. काकडीच्या लागवडीसाठी हेक्टरी केवळ 1 ते 1.5 किलो बियाणं पुरेसं असतं. तर लागवडीचं अंतर हे 1.0 मीटर बाय 0.5 मीटर इतकं अंतर असायला हवं. तर बियाणांची पेरणी करताना ती 1 ते 2 इंच खोल करायची आहे. याशिवाय पेरणी करताना एका जागी 2 बियाणं पेरणं योग्य ठरतं. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार हिमांगी आणि फुले शुभांगी या सुधारित वाणांची निवड उन्हाळी काकडीच्या लागवडीसाठी करावी. काकडीच्या लागवडीमध्ये मल्चिंगचा वापर करणंही फायदेशीर असतं. त्यामुळे कसा करायचा हा वापर पाहूयात. मल्चिंगसाठी गादी वाफे तयार करणं गरजेचं असतं. त्यावर मल्चिंग पेपर अंथरायचा. काकडीसाठी 25 मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर वापरणं उपयोगी ठरतं. मल्चिंगमुळे तणांचं नियंत्रण तर होतंच, शिवाय जमिनीतला ओलावा सुद्धा टिकतो. लागवडीनंतर 15 दिवसांनी वेलींची बांधणी करायची आहे. त्यामुळे काय होतं तर वेलींना वाढायला वाव मिळतो. तसंच वेलींना आधार दिल्यामुळे फुलांवर आणि फळधारणेवर चांगला परिणाम दिसतो. जसं काकडीचा वेल सुतळीने चांगल्या प्रकारे बांधून घेतल्यामुळे फळं जमिनीला टेकून वाकडी होत नाहीत आणि त्यांना डाग पडत नाहीत. त्यामुळे काकडीच्या लागवडीत वेलींची वेळेवर बांधणी करणं फार महत्त्वाचं ठरतं. लागवडीनंतर आपण येऊयात खतांकडे. पूर्व मशागतीमध्ये जमिनीची नांगरणी करून 8 टन चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीला द्यायचंय. तर रासायनिक खतांमध्ये लागवडीपूर्वी 43.4 किलो युरिया, 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 33.3 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचंय. तर लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांनी प्रत्येक वेळी युरिया हे खत एकरी 21.7 किलो वापरायचंय. खतांसोबत येतो पाण्याचा मुद्दा. लागवडीपासून दर 8 ते 10 दिवसांच्या अंतराने हंगाम आणि गरजेनुसार काकडीला पाण्याच्या पाळ्या द्यायच्यात आणि जर मल्चिंगचा वापर केला नसेल तर दर 15 ते 20 दिवसांनी खुरपणी करायची. अशा प्रकारे काकडीची लागवड केली की जवळपास 45 ते 50 दिवसांनी काकडीची काढणी सुरू होते आणि 60 ते 70 दिवसात तयार होऊन चांगलं उत्पादन मिळतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.